हे बघा, माझं एवढंच मत आहे की दादा जर 27 तारखेला गाडीला गेले असते, पुण्याला पोहोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीला बारामतीला गेले असते, तर मग हे जी काही घटना, दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते. आता 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या. उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला तर लोकांना कळलेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठेतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. दादानी ती सही केली आणि त्यानंतर 7:13ला विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचा प्लॅन आधीच विमानाला जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाही तर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं. त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला ते फक्त मी बोलून दाखवलं. बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथं केलेलं नाही. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत, आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर 2 महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. पवारांच्या जवळचे असणारे प्रमोद हिंदूराव यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच पद्धतीची. प्रमोदराव हिंदूरावांचा त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे ते मी तिथं बोललो. जसं की 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतायत की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांना